नमस्कार मित्रांनो, आर-टी लॉटरी 2024-25 चा रिझल्ट जो आहे तर तो 7 जूनला जाहीर करण्यात येणार होता. परंतु या तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे व नवीन तारीख जी आहे तर ती रिझल्टसाठी देण्यात आलेली आहे. तर ही तारीख नेमकी कोणती आहे? आणि या तारखेला रिझल्ट हा जो आहे आर-टी 2024-25 चा तर हा रिझल्ट ऑनलाईन कसा पाहायचा? तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, पुढारी पेपरची ही बातमी आहे. पहिल्या फेरीत 1,05,000 प्रवेश निश्चित. आर-टी सोडत जाहीर निकाल जो आहे तर तो 12 जूनला होणार आहे. तर शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांतील 25% आरक्षित जागांवरील प्रवेशासाठीची सोडत पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात पार पडली. या सोडतीचा निकाल 12 जून रोजी जाहीर होणार असून निवड यादी व प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांची नावे एकाच वेळी सांगितली जातील. तर निकाल जो आहे तर तो 12 जूनला लागणार आहे. अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. आर-टी प्रवेश प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर पुढील सुनावणी 12 जून रोजी होईल आणि यानंतरच हा आर-टी 2024-25 चा लॉटरीचा निकाल जो आहे तर तो जाहीर केला जाईल. तर मित्रांनो, हा रिझल्ट जाहीर केल्यानंतर आपण आपल्या मुलाचा नाव जे आहे तर ते यादीमध्ये कसं चेक करायचं तर ते आता आपण या व्हिडिओमध्ये इथे पाहूयात. तर मित्रांनो, रिझल्ट लागल्यानंतर निकाल पाहण्यासाठी आपण आर-टी-ईच्या या वेबसाईटवर यायचं आहे. तर वेबसाईटची लिंक आपल्याला या ठिकाणी 1 नंबरला दिसत आहे. तर या आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल या लिंकवर आपण क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या पेजवर आपल्यास रिडायरेक्ट केलं जाईल. तर या पेजमध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे, सिलेक्टेड किंवा मूळ निवड यादी या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अकॅडमिक इयर जे आहे तर ते 2024-25 सिलेक्ट करून या ठिकाणी आपली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आता दाखवत नाही कारण निकाल अजून जाहीर केलेला नाही. तर निकाल जाहीर केल्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्टचा ऑप्शन येईल. ती सिलेक्ट करून गो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर यादी जी आहे तर ती दाखवली जाईल.